हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इलिस्ट्रेशन नंबर 9 पेज नंबर 85 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑफ प्रणाली स्पोर्ट क्लब पुणे अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. म्हणजे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर म्हणजे आपल्याला बनवायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तर अकाउंट हा शब्द डबल प्रिंट झालेला आहे. तर तुम्ही इथला एक अकाउंटचा शब्द रफ करून टाका. पुढे सांगितलेलं आहे अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आणि बॅलन्स शीट पण तुम्हाला प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट म्हणजे मिळाले आणि पेमेंट म्हणजे दिले, खर्च झाले. तर रिसीटला दिलेला आहे हा ओपनिंग बॅलन्स, हा बॅलन्स शीटच्या ॲसेटला येतो. आणि आज आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे आहे. हे येणार आहे ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. सबस्क्रिप्शन, आता इथं बघा आपलं करंट इयर नीट लक्षात ठेवायचं आहे. करंट इयर आहे 19ला संपलं आहे. म्हणजे आपलं जे करंट इयर आहे ते किती आहे बघा. इथं मी तुम्हाला वर्किंग करून दाखवते. करंट इयर आहे 2019ला संपलं. म्हणजे चालू कधी झालं असेल 18ला आणि संपलं 19ला. म्हणजे प्रिव्हियस इयर किती असेल 18ला संपला असेल म्हणजे 17ला चालू झालं असेल, 17, 18. आणि नेक्स्ट इयर तुमचं असणार आहे 19ला चालू झालं असेल आणि 20ला संपला असेल 2019-20. आणि ह्याच्या अगोदरचं इथं तुम्हाला एक इयर दिलेलं आहे 16-17, ते पण प्रिव्हियस इयरच आहे. 2016-17. म्हणजे असं समजा की तुम्ही इथं 10th स्टँडर्डला होता, इथं तुम्ही 11thला आहे, इथं तुम्ही 12thला आहे आणि इथं तुम्ही FYला जाणार आहात म्हणजे 13वीला जाणार आहात 13th स्टँडर्डला. तर आता हे लक्षात घ्या, तुम्ही आत्ता कुठं आहात. हे आपलं करंट इयर आहे. हे म्हणजे आता तुम्ही 12वीला आहात, 12thमध्ये आहात, हे तुमचं करंट इयर आहे. तर करंट इयरचं पोस्टिंग इन्कमला येतं, प्रिव्हियस इयरचं पोस्टिंग करायचं नाही आणि नेक्स्ट इयरचं पोस्टिंग लायबिलिटीला येतं. हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण काय करूया, इथं बघा हे प्रिव्हियस इयर आहे, याचं पोस्टिंग करू नका. हे प्रिव्हियस इयर आहे, याचं पोस्टिंग करू नका. हे इन्कम बघा इथं 18-19 म्हणून परत एकदा इयर बघा. हे आपलं इयर आहे 18-19. तुम्ही आत्ता 12वीला आहात, हे तुमचं 12वीचं करंट इयर आहे असं समजू आपण. आणि हे येणार आहे इन्कमला. हे 70,000, ओनली 70,000 हे घ्यायचे नाहीत. तर इनरला जी अमाऊंट आहे म्हणजे 18-19 पासून सबस्क्रिप्शनची वर्गणी किती मिळाली आहे, वर्गणी 70,000 रुपीज मिळालेली आहे करंट इयरची. प्रिव्हियस इयरचा विचार करायचा नाही, याचं पोस्टिंग करू नका आणि हे पण अमाऊंट विचारात घेऊ नका. डोनेशन येणार आहे इन्कमला, कारण इथं नाही रिसीट लिहिलं नाही कॅपिटल लिहिलं. जेव्हा ब्रॅकेटमध्ये काहीच दिलेलं नसेल तेव्हा ते इन्कमलाच येणार आहे. एंट्रन्स फीज इन्कमला, लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू लिहिलं आहे इन्कमला. जर कॅपिटलाइज्ड लिहिलं किंवा कॅपिटल लिहिलं तर ते लायबिलिटीला जातं. टुर्नामेंट रिसीट इन्कमला. बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड लिहिलं आहे म्हणजे याचा अर्थ जी लोन होतं हे तुमच्या बॅलन्स शीटच्या जी ओपनिंग बॅलन्स शीट असेल ना तिथं असणार आहे बघा. हे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असणार आहे. तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे लोन घेतलेलं आहे 32,000 आणि इथं तुम्ही काय सांगितले, पेमेंटला तुम्ही पे केलं म्हणजे देऊन टाकलं, फेडलं, लोन तुम्ही फेडलं. म्हणजे आता तुमच्याकडं लोन आहे का, नाही. म्हणजे तुम्ही नंतर जी क्लोजिंग बॅलन्स शीट येईल आपली आन्सरची, म्हणजे इथं आपल्याला 2 बॅलन्स शीट तयार करायच्या आहेत. ही आहे ती वर्किंग नोटमध्ये तयार केलेली आहे, ही आहे ती ओपनिंग बॅलन्स शीट आहे ओपनिंग म्हणजे, आणि ही आहे ती क्लोजिंग आहे. तर ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे म्हणजे तुमची 2018ला संपली म्हणजे 17-18ची आहे. ही कुठली आहे तुम्हाला इथं कळावं म्हणून लिहिते इयर 2017 आणि 2018. ही प्रिव्हियस इयरची तुमची बॅलन्स शीट आहे. तर इथं ते लायबिलिटीला लोन होतं
म्हणजे ही जी बँक ओव्हरड्राफ्ट लिहिले ना, हे कर्ज होतं तुमच्यावर आणि तुम्ही काय केलेलं आहे, इथं आल्यानंतर ते रिपेड केलं. म्हणजे तुमचा बँक ओव्हरड्राफ्ट इथं असणार आहे 32,000, 32,000 रुपये तुमच्यावर लोन होतं. आणि आता सांगितलं ते पेड केलं कधी, तर मार्च 2019ला. म्हणजे इथं ते ह्या बॅलन्स शीटला येणार नाही. काय येणार नाही, कारण ते फेडलंय. लायबिलिटीचा अर्थ आहे फेडायचं आहे, द्यायचं आहे, देणं आहे. तर आपल्याला द्यायचं आहे का ते लोन? नाही. जे लोन होतं 32,000 हे 31 मार्चच्या अगोदरच पेड झालेलं आहे. म्हणून ह्याचं सेकंड पोस्टिंग करू नका. म्हणजे एकच पोस्टिंग होणार आहे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ह्या बॅलन्स शीटला त्याचं पोस्टिंग होणार नाही. त्याच्यानंतर आहे सॅलरी एक्सपेंडिचरला, इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचरला, म्युन्सिपल टॅक्स हा टॅक्स आहे, खर्च आहे एक्सपेंडिचरला. परचेज ऑफ स्पोर्ट मटेरियल. तर आता इथं बघा, जो स्पोर्ट मटेरियलचा ओपनिंग बॅलन्स आपला फॉर्म्युला कसा आहे माहिती आहे का? फॉर्म्युला असा आहे, ओपनिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल ओपनिंग बॅलन्स. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ॲड परचेजेस ऑफ स्पोर्ट मटेरियल. मी नुसते इथं परचेज लिहिते आणि त्याच्यामधून लेस करायचं आहे क्लोजिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल. नुसतं मी लिहिते इथं क्लोजिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल लेस करायचं आहे. आणि मग तुमची बाहेर अमाऊंट येणार आहे एक्सपेंडिचरला, एक्सपेंडिचर साईडला. कुठे येणार आहे? एक्सपेंडिचर साईडला. हे तुमचं असं येणार आहे, ओपनिंग बॅलन्स, ॲड परचेजेस, लेस क्लोजिंग बॅलन्स. तर आता इथं परचेजेस आहेत, हे कुठे येणार आहे मग? एक्सपेंडिचरला. हे येणार आहे एक्सपेंडिचरला. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. बॅलियर्ड एक्सपेन्सेस हे पण येणार आहेत, एक्सपेन्सेस आहेत एक्सपेंडिचरला. म्हणजे हे बिझनेसशी रिलेटेड, म्हणजे कॅपिटलशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, म्हणून त्याला आपण बिलियर्ड एक्सपेन्सेस म्हणतो. ते एक्सपेंडिचरला येणार आहे. रिपेअर्स टू ग्राउंडचं रिपेअरिंग केलेलं आहे, रिपेअर्सचा खर्च आहे, दुरुस्तीचा खर्च आहे, म्हणून तो एक्सपेंडिचरला. टुर्नामेंट एक्सपेन्सेस लिहिलं आहे, म्हणजे एक्सपेंडिचरला येणार आहे. बॅलन्स दिला आहे कॅश इन हँड ॲसेटला, कॅश ॲट बँक ॲसेटला, म्हणजे ह्या क्लोजिंगच्या बॅलन्स शीटला येणार आहे. हा जो ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा, तो कुठे येणार आहे? तर तुमच्या ॲसेटला येणार आहे. इथं लिहिणार आहात तुम्ही कॅश इन हँड. कुठला तर नीट बघा, इथला ओपनिंग कॅश इन हँड. अमाऊंट आहे 5,000. हा ओपनिंग बॅलन्स शीटच्या, ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे, ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आणि हे जे बँक ओव्हरड्राफ्ट होती ही लायबिलिटी, ही आलेली आहे ओपनिंग बॅलन्स शीटला, कारण ती सांगितलं रिपेड केली. म्हणजे पूर्वी होतं कर्ज आपल्यावर, ते फेडलं आहे, ते नाही होतं आपल्यावर कर्ज, ते फेडलं, म्हणून ह्या बॅलन्स शीटला येणार नाही. म्हणून रिपेअरला आपण काय केलं? रिपेड केलं, म्हणून कॅन्सल केलेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट एकदाच पोस्ट झालेला आहे नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याला स्टार करण्यासाठी ॲडजस्टमेंट रीड करणार आहोत. ॲडजस्टमेंट बघूया कोणती आहे. 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. तर डोनेशनला स्टार करूया आणि बिल्डिंग फंडला पण स्टार करूया. हे आहे डोनेशन. तिथं आपल्याला ना एक बॅलन्स शीट ओपन करण्यासाठी खाली सांगितलं, पहिली बॅलन्स शीट करू आणि मग स्टार करू, नाहीतर मग हिथं करावं लागेल तुम्हाला. बघा बिल्डिंग फंड कुठं आहे? हा हिथं आहे. तर हिथं येणार आहे. तर ह्या बिल्डिंग फंडमध्ये हे डोनेशनची अमाऊंट ह्याच्यात ॲड होणार आहे आणि डोनेशनमधून ते लेस होणार आहे. नंतर आहे 70% एंट्रन्स फीज शूड टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीजला एक स्टार करूया. एंट्रन्स फीज ह्याचं कॅपिटलाइज करायचं आहे, म्हणजे भांडवलीकरण करायचे, ह्याच्यातून लेस होणार, म्हणजे इथून काढायचे पैसे आणि कॅपिटलमध्ये टाकायचे. तर इथं तुमचं कॅपिटल आहे बघा, मला वाटतंय नाही, शोधावं लागणार आपल्याला नवीन बॅलन्स शीटला. तर त्या कॅपिटलला एक स्टार होणार आहे आणि एंट्रन्स फीजला एक स्टार होणार आहे. सबस्क्रिप्शन ₹500 फॉर द इयर 2016-17 अँड 16-17चे ₹500 सबस्क्रिप्शनचे, ₹1,000 1000 फॉर द इयर 2017-18
17-18 बघा आपलं इयर जे आहे मी इथं लिहिलेलं होतं हे 16-17 आहे, हे पण प्रिवियस इयर आहे, आणि 17-18 आहे हे पण प्रिवियस इयर आहे, आणि त्याचे 1000 आहेत आर स्टील म्हणजे अद्याप इन ॲरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग आहे अजूनपर्यंत. कधीचे तर 16-17चे 17-18चे हे पैसे अजून मिळायचे राहिलेले आहेत. म्हणजे आपलं करंट इयर आता 18-19 आहे, 18-19पर्यंत किती रुपये अजून मिळालेले नाहीत, 500 आणि 1000 रुपीज अजून स्टील म्हणजे अजूनपर्यंत आत्तापर्यंत मिळालेले नाहीत, ॲरियर्स आहेत म्हणजे आउटस्टँडिंग आहेत, आणि आपल्याला मिळणार आहेत. याचा अर्थ काय, मिळणार आहेत, नॉट रिसिव्ड बट रिसिवेबल आहे, म्हणून ह्याचा इफेक्ट आपला बॅलन्स शीटच्या ॲसेटला होणार आहे. आणि अजून एक वाक्य लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर्सला जर ॲडजस्टमेंट असेल तर त्याचा इफेक्ट एकदाच होतो. म्हणजे कुठं येणार आहे, ते न्यू बॅलन्स शीटच्या आपण जी क्लोजिंग बॅलन्स शीट आहे त्याच्या ॲसेटला होणार आहे, कारण मिळणार आहे आपल्याला म्हणून. तर हा क्वेश्चन तुम्ही खूप चांगला करा, एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे 500 आणि हे 1000 हे मागच्या वर्षीचे आहेत आणि ते मिळायला पाहिजेत, म्हणून आपण ॲसेटला लिहिणार आहोत. ॲसेटचा अर्थ आहे मिळणे आहे किंवा मिळणार आहे, म्हणून आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीटला येणार आहे. तर आपण काळजीपूर्वक ह्याचं पोस्टिंग करायचं आहे. ॲडजस्टमेंटचा इफेक्ट एकदाच होणार आहे हे लक्षात ठेवा, कारण हे प्रिव्हियस इयर आहे म्हणून. तर मग ह्या सबस्क्रिप्शनला स्टार करण्याची गरज नाही, आणि ह्याचं तर आपण पोस्टिंग करणारच नाही, तर ह्याला गरज नाही स्टार करण्याची, कारण ह्या सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड वगैरे झालेलं नाही, याच्यावर काय परिणाम झालेला नाही. तर प्रिव्हियस इयर आहे आणि त्याचं मिळायचे राहिलेले आहेत, म्हणून हे बॅलन्स शीटच्या तुमच्या ह्या बॅलन्स शीटला हिथं येईल. जी तुमची क्लोजिंग बॅलन्स शीट आहे ही तुमची ओपनिंग बॅलन्स शीट आहे. तर हे तर काम नाही लिहिणार आपण, कारण हिथं जर आपण आउटस्टँडिंग लिहिलं तर मग असं होईल की अजून हिथं मिळायचं राहिलेलं होतं, पण आपल्याला हिथं लिहायचं आहे की अजूनपर्यंत मिळालेले नाहीत, म्हणून आपल्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्याचं पोस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरून आपली एक बॅलन्स शीट बनणार आहे की जी ही नवीन बॅलन्स शीट असेल. बिल्डिंग फंड लायबिलिटी आहे, इथं येईल. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, इथं येईल. आपण ऑलरेडी पेड केलेलं आहे, राईट केलेलं आहे. परत लँड आहे, लँड तुमच्या ॲसेटला येईल. स्पोर्ट मटेरियल तुमच्या ॲसेटला येईल, कारण तो ओपनिंग बॅलन्स आहे. हा ओपनिंग बॅलन्स आहे कारण तारीख दिली बघा 1/4/2018, हे सगळं ओपनिंग आहे, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण स्पोर्ट मटेरियल 30,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे 19-17चं, ते इथं येणार आहे, म्हणजे हे एवढे पैसे मिळायचे राहिले होते. आणि 17-18चे आहेत 4000, ते इथं येणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयरच्या सबस्क्रिप्शनला आपण स्टार करू. इथं करंट इयरचं सबस्क्रिप्शन याच्यात ॲड होणार आहे, सेकंड इफेक्ट सर. त्याच्यानंतर आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 8000. स्पोर्ट मटेरियल इथं जे तुमचं स्पोर्ट मटेरियल आहे बघा, तर ह्याला स्टार होणार आहे इथं 30,000 रुपयाला. ह्याच्यामध्ये मधून तो लेस होणार आहे, सेकंड इफेक्ट तुमच्या ह्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला होणार आहे. आणि त्याच्यावर परत डेप्रिशिएशन आहे, त्याच्यावर पण आपण ॲडजस्टमेंटच्या वेळेस करून घेऊ. तर तुम्ही काय करायचं आहे, स्पोर्ट मटेरियलला 2 स्टार करा, 3 स्टार करा, ॲक्च्युली 3 स्टार होणार आहे स्पोर्ट मटेरियलला. तर आपण सगळ्यात पहिलं पोस्टिंग करायला सुरुवात करू. ॲडजस्टमेंटच्या वेळेस अजून समजावून सांगते तुम्हाला कशा होणार आहेत ॲडजस्टमेंट ते. तर सगळ्यात पहिलं आपण पोस्टिंगला सुरुवात करू. हे ओपनिंग बॅलन्स आहे, आपण पहिली काय करू, ही बॅलन्स शीट तयार करू. आणि बॅलन्स शीट कुठून तयार होणार आहे, तर तुमच्या ॲडजस्टमेंटमध्ये इथं दिलेले आहे 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटवरून आपली ही बॅलन्स शीट तयार होणार आहे. तर ही बॅलन्स शीट कशी तयार करतोय बघा. आपण पहिलं दिलेलं आहे बिल्डिंग फंड आपण लिहिणार आहोत लायबिलिटीला. बिल्डिंग फंड अमाऊंट आहे 47,000. त्याच्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट 32,000, ऑलरेडी लिहिलंय, परत लिहू नका. लँड 1,50,000. स्पोर्ट मटेरियल 30,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन
इथं का आलं सबस्क्रिप्शन, कारण इन्कम आहे म्हणून. एक्सपेन्सेस असतं तर इकडं आलं असतं. तर 2016-17 2500 आणि 17-18 4000, टोटल आहे 6500 आउटरला. आणि एवढंच आहे. ह्याच्यावरून आपण ही बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. ही बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर तुम्हाला जो डिफरन्स येईल त्याला आपण कॅपिटल फंड म्हणणार आहोत. तर कॅल्सीवर करून बघा. तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे. 5000 प्लस 1.5 लाख प्लस 30,000 30,000 प्लस 6500, टोटल आहे 19,000. 1,91,500 1,91,500 ही ॲसेटची टोटल आहे. आता आपण लायबिलिटीची करूया. जेवढा डिफरन्स येईल ते कॅपिटल फंड असेल. 32,000 प्लस 47,000, टोटल आली 79,000. मायनस करूया दोघांचं किती येतं आहे बघू. 5 9 6 15 5 7 4 1 7 1 8 1 9 1,16,500. काय चुकलं, एक मिनिट. 32,000 प्लस 47,000 79,000. इकडं काय चुकलं बघू एकदा. 5,000 प्लस 1,50,000 प्लस 30,000 प्लस 6,500. हां, इथं 1,41,500 येतं आहे. मायनस 79,000 1,12,500 1,12,500 आहे आपला कॅपिटल फंड. कॅपिटल फंड येतो लायबिलिटीला. मग इथं लिहिणार आहोत आपण कॅपिटल फंड. आपण पहिले टोटल करू. टोटल आहे ह्याची 1,91,000. इथली बघा, ही मोठी जी टोटल आहे ती लिहायची आहे आपल्याला. 1,91,500. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 1,91,500. डिफरन्स आला कितीचा, तर 1,12,500 आहे कॅपिटल फंड. आता नीट बघा, इथून पुढे मी काय करते ते खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण इथं क्वेश्चन समोर ठेवूया तुमच्या लक्षात येण्यासाठी. आता आपण काय करणार आहोत, तर ह्याचं पोस्टिंग करणार आहोत. हा कॅपिटल फंड कुठं लिहिणार आहोत, लायबिलिटीला. मग सगळ्यात पहिलं ह्या कॅपिटल फंडचं पोस्टिंग इथं येईल. कॅपिटल फंड बघा, पोस्टिंग कुठून करतोय आपण, तर इथून पोस्टिंग करतोय. ओपनिंग बॅलन्स शीट तयार केली. ही ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग असंच असं इकडे येणार आहे. फक्त हे येणार नाही, बँक ओव्हरड्राफ्ट येणार नाही, कारण तो रीपेड लिहिलंय. क्वेश्चनमध्ये काय लिहिलंय बघा, तिथं असं सांगितलंय की तो जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे तो रीपेड लिहिलंय, म्हणजे पेड केलं, कर्ज होतं फेडलं, म्हणून ह्याचं पोस्टिंग होणार नाही. म्हणून आपण काय केलेलं आहे की जे तुम्हाला इथं सांगितलंय बँक ओव्हरड्राफ्ट, ह्याचं पोस्टिंग नाही केलं. बिल्डिंग फंड येणार आहेत. थांबा, आपण पहिलं कॅपिटल फंड 1,12,500. त्याच्या खाली आपल्याला 4-5 लाईन सोडायच्या आहेत. तुम्ही जास्त सोडा, 5-6 लाईन सोडा. त्याच्यानंतर आपण इथं लिहिणार आहोत बिल्डिंग फंड. आणि तो आपल्याला इनरला लिहायचा आहे. बिल्डिंग फंड 47,000. का लिहायचं आहे, कारण त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा. इथं मी बुक पण ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल. इथं सांगितलं आहे की
डोनेशन फॉर विल्डिंग फंड, म्हणजे विल्डिंग फंडमध्ये डोनेशनची 50% अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, तर इथं जी बिल्डिंग फंड आहे त्या बिल्डिंग फंडला आपण स्टार करून घेणार आहोत. इथल्या बिल्डिंग फंड इथं कॅपिटल फंडला पण स्टार येणार आहे, कारण इथं सांगितलं आहे की एंट्रन्स फीज काय करा, कॅपिटलला ट्रान्सफर करा. म्हणून कॅपिटलला आपण आतमध्येच ठेवलं, कॅपिटल आतच ठेवतो. बिल्डिंग फंडला पण स्टार्ट केला. बँक ओव्हरड्राफ्टचं पोस्टिंग केलं नाही कारण ते रिपेड आहे म्हणून. आता इथं ॲसेटला बघा, कॅश इन हँड, कॅश इन हँडचा क्लोजिंग बॅलन्स दिला आहे, ओपनिंग बॅलन्सच पोस्टिंग करू नका. लँडचं पोस्टिंग करा, लँड ॲसेटला जायला अशी सरळ इथं. स्पोर्ट मटेरियल पण तुमच्या कुठं हे ओपनिंग आहे, हे कुठं जाणार आहे बघा, हे एक्सपेंडिचरला जाणार आहे, हे एक्सपेंडिचरला जाणार आहे. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचं आहे, त्याचं पोस्टिंग करू नका कारण ते प्रिव्हियस इयरचं आहे, म्हणून प्रिव्हियस इयरचं पोस्टिंग आपण करत नाही. तर मग आता काय करायचं आहे बघा, लँड कुठे येणार आहे, ॲसेटला 1,50,000. आणि लँडला काही इथं आहे का ॲडजस्टमेंट, तर नाही आहे, म्हणजे डेप्रिसिएशन वगैरे लँडला नाही आहे, म्हणून आपण लँड बाहेरच लिहिणार आहोत 1,50,000. आणि त्याच्यानंतर आहे स्पोर्ट मटेरियल जाणार आहे एक्सपेंडिचरला, मटेरियल आहे म्हणून ते आपण लिहिणार आहोत इथं स्पोर्ट मटेरियल. ओपनिंग बॅलन्स, हे ओपनिंग आहे कारण ओपनिंग बॅलन्स शीटचा हा ओपनिंग बॅलन्स आहे, म्हणून मी इथं लिहिणार आहे ओपनिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल. ओपनिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल. अमाऊंट आहे स्पोर्ट मटेरियलची 30,000 इनरला. ह्याच्या खाली आपल्याला बघा अजून 2 गोष्टी दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये. एक सांगितले परचेजेस आहेत आणि दुसरं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल. म्हणून आपण काय करणार आहोत, इथं स्पोर्ट मटेरियलला 2 स्टार करणार आहोत. म्हणून आपण ह्याला पोस्टिंग करताना 3 लाईन सोडायचे. तुम्ही म्हणाल परचेजेस कुठे आहेत, तर परचेजेस तुमच्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत. इथं बघा लिहिले परचेज ऑफ स्पोर्ट मटेरियल. मग हे काय होणार आहे, ओपनिंग स्टॉकमध्ये ॲड होणार आहे. त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं, ओपनिंग बॅलन्स ऑफ स्पोर्ट मटेरियल ॲड परचेजेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक. म्हणून आपल्याला 1 2 3 लाईन लागणार आहेत स्पोर्ट मटेरियलला. तर हे लक्षात ठेवा, थोडासा क्वेश्चन लेंदी आहे. स्पोर्ट मटेरियलच्या खाली आपल्याला 3 लाईन लागणार आहे, तुम्ही 4 सोडल्या तरी चालतील. आणि आपले हे बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं, हे सबस्क्रिप्शन प्रिव्हियस इयरचं आहे, ह्याचं पोस्टिंग करणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपला क्वेश्चनचं पोस्टिंगला सुरुवात करायची आहे. क्वेश्चनचं पोस्टिंग करून घेऊया. हा ओपनिंग बॅलन्स आहे, आपण तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहिलेला आहे आणि ह्याचं डबल पोस्टिंग करायचं नसतं, म्हणून हे कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपण घेत नाही. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शन इन्कमला जाईल. सबस्क्रिप्शन इन्कमला करंट इयरचंच घ्यायचं आहे, प्रिव्हियस इयरचं घ्यायचं नाही. तर आपण इथं लिहू बाय सबस्क्रिप्शन. आणि मला वाटतं सबस्क्रिप्शनला 1 स्टार आहे, म्हणून आपण इनरला लिहिणार आहोत 70,000. 1 स्टार आहे तरी पण आपण 2 लाईन सोडू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डोनेशन. अमाऊंट आहे डोनेशनची स्टार आहे 15,000. त्याच्याखाली 1 लाईन सोडली, त्याच्याखाली लिहिलं बाय एंट्रन्स फीज. अमाऊंट आहे 1,700, ह्याला पण स्टार आहे, आतमध्ये लिहिलं 1,700, 1 लाईन सोडली. त्याच्याखाली लाईफ मेंबरशिप फीज. अमाऊंट आहे 17,000 आउटरला, कारण ह्याला स्टार नाही. त्याच्यानंतर टोर्नामेंट रिसीट. अमाऊंट आहे 60,000 आउटरला, कारण ह्याला स्टार नाही. रिसीट साईडचं पोस्टिंग झालं. आता आपल्याला पेमेंट साईडचं करायचं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट रिपेड लिहिलं आहे, म्हणजे पेड झालं तर ह्याचं पोस्टिंग होणार नाही. कर्ज होतं, फेडून टाकलं, म्हणजे ते राहिलं का आता नाही. मग देणं आहे का, नाही. देणं असतं तर आपण लायबिलिटीला लिहिलं असतं.
सॅलरीज एक्सपेंडिचरला 10,000 टू सॅलरीज. मला वाटतं सॅलरीजला स्टार नाही, मग आपण याला बाहेर लिहू 10,000. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000. त्याच्यानंतर आहे म्युनिसिपल टॅक्स अमाऊंट आहे 2,700. परचेज ऑफ स्पोर्ट मटेरियल ह्या ओपनिंग स्टॉकमध्ये काय करायचं आहे, इथं नुसतं ॲड परचेजेस लिहिलं तरी चालेल. ॲड परचेज ऑफ स्पोर्ट मटेरियलचे अमाऊंट आहे 50,000. ॲड करून आतमध्येच ठेवायचं आहे 80,000. आपण पोस्टिंग करतोय, डबल पोस्टिंग होत नाही, एकदाच होतं म्हणून इथं येईल परचेजेस आणि एकदाच होईल आणि ॲड करून आतमध्ये राहील. जनरल एक्सपेन्सेस आहेत 500 रुपीज आउटरला. त्याच्यानंतर आहे बिलियर्ड एक्सपेन्सेस बिलियर्ड एक्सपेन्सेस 3,000 आउटरला. हा व्यापारी एक्सपेन्सेस आहे, ट्रेड एक्सपेन्सेस त्याला आपण म्हणू. रिपेअर्स टू ग्राउंड, सॉरी इथं 2 पाहिजे, बाय लिहिलं. 2 रिपेअर्स टू ग्राउंड. रिपेअर्स टू ग्राउंड आहे 500 रुपीज आउटरला. त्याच्यानंतर आहे टुर्नामेंट एक्सपेन्सेस $50,000 आउटरला. त्याच्यानंतर हा क्लोजिंग बॅलन्स आहे. बॅलन्स सी डी म्हणजे क्लोजिंग असतो. ॲसेटला येईल कॅश इन हँड 7,000. कॅश ॲट बँक 14,000. पोस्टिंग आपलं संपलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करायचे आहेत. ह्याचं पोस्टिंग केलं. पहिली सुरुवात कुठून केली आपण, ह्या ओपनिंग बॅलन्स शीटवरून. ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग केलं, नंतर रिसिट अँड पेमेंटचं पोस्टिंग केलं. आता आपण ॲडजस्टमेंट करतोय. तर ॲडजस्टमेंट नंबर 1, 50% ऑफ डोनेशन आर टू बी बिल्डिंग फंड. 50% ऑफ डोनेशनमधून इथून लेस करायचं आहे, कारण इथून पैसे काढायचे आणि बिल्डिंग फंडमध्ये टाकायचे, म्हणून इथून लेस करा. लेस 50% बिल्डिंग फंड. म्हणजे अर्धे अमाऊंट, 15,000च्या अर्ध 7,500. तर तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता. 7,500 इथून कमी करायचे आणि इथं 7,000 राहिले, किती 7,500. अर्धे डोनेशनला राहतील, अर्धे बिल्डिंग फंडला जातील. तुम्हाला वर्किंग नोट करायचे असेल तर तुम्ही इथं करू शकता. तुम्ही कसं कराल बघा, इथं असं कराल 15,000 इंटू 50%, 15×5=75 आणि 1 2 0 7,500. म्हणून काय केलं आपण, 7,500 इथून मायनस केले. 15,000मधून 7,500 गेले, तेवढीच अमाऊंट आली. आता तुम्हाला ही कुठं ॲड करायची आहे, तर बिल्डिंग फंडमध्ये. मग तुम्ही इथं ॲड करणार आहात, ॲड डोनेशन 7,500. आणि आता ह्याला बाहेर काढणार आहात 500, 7 आणि 7 14, 54,500. तर ही झाली बिल्डिंग फंडची पहिली ॲडजस्टमेंट. आता सेकंड ॲडजस्टमेंट आहे, एंट्रन्स फीज शुड टू बी कॅपिटलाइज्ड. 70% एंट्रन्स फीजचं रूपांतर भांडवलात करायचं आहे. इकडून काढायचे पैसे आणि कॅपिटलमध्ये ॲड करायचे. 70% कॅपिटलाइज्ड,
70%, 1700 फी होती, त्याच्यात 70%, 70%. ह्या झिरोला हा झिरो गेला, हा झिरोला हा झिरो गेला. 7 झिरोचा झिरो, 7 7 49, 7 1 7, 7 आणि 4, 1190. मायनस करायचे आहेत. 9 1 10 0 ह्याच्याला 1 5, 510 रुपीज, 510. ही झाली कॅपिटलाइज्ड ह्याची. आता दुसरा इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे, कॅपिटलमध्ये. तर इथं आपण म्हणणार आहोत एंट्रन्स फीज. $510 ॲड करून खालीच घ्यायचं आहे. ॲड करतोय 1,13,010 रुपये, 1,13,010 रुपीज. दुसरी ॲडजस्टमेंट संपली. तिसरे सबस्क्रिप्शन ₹500 अँड 16-17 म्हणजे प्रिवियस इयरचं. आपलं प्रिवियस इयर बघा, मी इथं तुम्हाला दाखवलेलं होतं. तर 16-17 हे प्रिवियस इयर आहे. ह्याचे 10वीचे तुमचे ₹500 यायचे राहिलेत, 11वीचे तुमचे 1,000 रुपये यायचे राहिलेत, अजून मिळालेले नाहीत. मला मिळणार आहे, तुम्ही देणार आहात, म्हणून आपण हे कुठं लिहिणार आहोत, ॲसेटला मिळणार आहे म्हणून. तर इथले 500 आणि हे 500, तर आपण ॲसेटला लिहिणार आहोत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. (2016-17) आणि 2017-18 अमाऊंट आहे. पहिली 500 नंतर 1000, टोटल आहे 1500. हा क्वेश्चनमधला हा सबस्क्रिप्शन चांगलं समजून घ्या, म्हणजे मग तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये काही पण विचारू सबस्क्रिप्शनबद्दल तुम्हाला लिहिता येईल. तर बघा, इथं ह्याचा एकच इफेक्ट झाला, कारण की हे प्रिवियस इयरचा एकच इफेक्ट होतो, हे लक्षात ठेवायचं. 2 इफेक्ट होत नाहीत, कधीच होत नाहीत 2 इफेक्ट प्रिवियस इयरचे. जर बॅलन्स शीटला आणि वेगळं जर काय आलं तरच अपवादात्मक एखाद्या परिस्थितीत तसं येऊ शकतं 2 इफेक्ट, बट शक्यतो 2 इफेक्ट कधीच होत नाहीत प्रिवियस इयरची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग काय करा, मग सबस्क्रिप्शनचं एकच पोस्टिंग झालं, ते पण बॅलन्स शीटच्या ॲसेटला, कारण मला मिळणार आहेत, अजून मिळालेले नाहीत, बट मिळणार आहेत. मिळणार असेल तर ॲसेटला लिहायचं, उधार आहेत, मिळून जातील. तर एकच इफेक्ट झाला, 2 इफेक्ट झाले नाहीत, ही महत्त्वाची नोट लिहून ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फॉलोइंग ही बॅलन्स शीट. 34ची आपण ही बॅलन्स शीट इथं तयार केलेली होती. ह्याचा काय आता परत काय करायचं नाही. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, तर आपण करंट इयरचं सबस्क्रिप्शन ॲड करतो. ॲड आउटस्टँडिंग, अमाऊंट आहे 8,000, बाहेर येतील 78,000. आणि ह्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला, म्हणजे कुठं होणार आहे, बॅलन्स शीट जर आपण इथं ओपन केली खाली, तर ह्याच्या खाली जर बॅलन्स शीट असेल तर कुठं होणार आहे आउटस्टँडिंगचा इफेक्ट, ॲसेटला. ॲड करतो त्याचा इफेक्ट सरळ, आणि लेस करतो त्याचा इफेक्ट क्रॉस. तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण लिहिणार आहोत आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. (2018-19) 8,000. 2 इफेक्ट झाले, कारण करंट इयर आहे म्हणून. ॲडजस्टमेंट 5 नंबरची संपली. 6 नंबरला आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल 8,000. क्लोजिंग स्टॉक आपण काय करतो, इथं लेस करतो. कशातून, तर स्पोर्ट मटेरियलमधून एक्सपेंडिचरला. तर एक्सपेंडिचर साईडला जाऊया आपण, इथं आहे, ह्याच्यातून लेस होईल क्लोजिंग स्टॉक 8,000, 72,000 बाहेर. क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट होतो बॅलन्स शीटच्या ॲसेटला.
क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट मटेरियल क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पण पुढे अजून ॲडजस्टमेंट सांगितले, थांबा हे इनरलाच येईल कारण ह्याच्या अजून ॲडजस्टमेंट आहे. म्हणून पुढं सांगितलं आहे ऑन विच डेप्रिसिएट इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 12.5% पर ॲनम. 12.5% त्याच्यावर डेप्रिशिएशन काढायला सांगितलं ह्या क्लोजिंग स्टॉकवर 8,000वर. मग 8,000 इंटू 12.5%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले म्हणजे 800 इंटू 12.5. तर ह्याचा आन्सर येते 1000. तुम्ही करून बघा मल्टिप्लाय. व्हिडिओ लेंदी होईल म्हणून मी करत नाही आहे. तर ह्याचा आन्सर आहे 1000. तर 1000 आपल्याला डेप्रिशिएशन काय करतो आपण ॲसेटमधून लेस करतो, म्हणून आपण लेस करूया डेप्रिसिएशन 1000. आन्सर आलं बाहेर 7000. तुम्हाला मी करून दाखवते बघा. इथं 8,000 इंटू 12.5% 1000 आलं का बघा. तर हे आहे डेप्रिसिएशन. तर डेप्रिशिएशनचा सेकंड इफेक्ट कुठं होतो, डेप्रिशिएशन ॲसेटमधून लेस होतं आणि सेकंड इफेक्ट क्रॉस, जे लेस होतं त्याचा इफेक्ट क्रॉस होतो. बघा आता इथं तुम्ही काय केलेलं आहात, बॅलन्स शीटला इथं लेस केलं की सेकंड इफेक्ट कसा होतो तर क्रॉस होतो, म्हणजे असा होतो. म्हणजे कुठं जाईल तर ही एक्सपेंडिचर साईड आहे बरं का. आपण लिहिताना इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणतो, पण ही आहे एक्सपेंडिचर डेबिट साईड, आणि क्रेडिट साईड आहे इन्कम. ही आहे ॲसेट, ही आहे लायबिलिटी. तर बघा इथं लेस केलं आपण क्लोजिंग स्टॉकमधून तर त्याचा इफेक्ट क्रॉस होतो. लेस केलं की क्रॉस म्हणजे तुमच्या एक्सपेंडिचरला होणार आहे. म्हणून आपण हे जे डेप्रिसिएशन ॲसेटला लेस केलं त्याचा इफेक्ट होणार आहे. इथं येईल डेप्रिसिएशन ऑन स्पोर्ट मटेरियल. सॉरी 1000 आहे 1000. आता आपल्याला इथं डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स काढून ह्याचा डिफरन्स इथं पाठवायचा आहे. तर बघूया किती डिफरन्स येतोय. ह्याची टोटल, ह्या साईडची टोटल करा किती येते बघा. 78,000 प्लस 7,500 प्लस 510 17,000 प्लस 60,000 1 लाख. आन्सर चेक करायला पाहिजे. 1,60,000 78,000 7,500 510 17,000 टोर्नामेंट रिसीट. बरोबर आहे. तर आपण एकदा ना तिथं त्याची क्लोजिंग करूया. बरोबर आहे आन्सर आपण करतोय ते बरोबरच आहे. क्रेडिटची टोटल आहे 1,63,010. आता आपल्याला काय करायचं आहे, ही आहे क्रेडिटची टोटल. आता डेबिटची करूया. बरोबर करतोय आपण. 72,000 प्लस 10,000 प्लस 4,000 प्लस 2,700 प्लस 500 प्लस 3,000 प्लस 500 प्लस 50,000. प्लस 1,000 1,43,700. ही आहे डेबिटची टोटल. लेस करू आपण त्याच्यातून 1,16,000 63,010 19,310. ह्याला सरप्लस का आला, कारण डेबिटची टोटल कमी आहे म्हणून.
तर आपला आन्सर बरोबर आहे. ते बुकमध्ये काय करतात, टुर्नामेंट एक्सपेन्सेस आणि रिसिट दोघांचं कंबाईन करून मग बघतात. ते तसं करू नका बुकच्या पद्धतीनं, कारण मग काय होतं, आपल्या लक्षात येत नाही की रिसिट किती आहे आणि एक्सपेन्सेस किती आहेत. कधी कधी काय होतं, रिसिटपेक्षा एक्सपेन्सेस पण जास्त असू शकतात. त्यामुळं तुम्ही काय करा, ह्याच एक्सपेन्सेस साईडला ठेवा, इन्कम साईडला ठेवा. तर बुकच्या पद्धतीनं हे करू नका, आन्सर बरोबर येतं. तर टोटल आहे 1,63,010. 1,63,010. 1,63,010 आणि हे आन्सर परफेक्ट आहे आणि करेक्ट पण आहे. टू सरप्लस. एक्सिस ऑफ इन्कम जास्त झालं ओव्हर एक्सपेंडिचर. हे नाही लिहिलं तरी चालेल. किती आहे तर 19,310. मग हा जो सरप्लस आला म्हणून आपण कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. सरप्लस ॲड करायचं आहे 19,310. त्याला 23, 9, 3, 12, 3, 1. 1,32,320. परत एकदा मी करून बघते. 1,000. एंट्रन्स फीज इथं किती आहे बघा, इथं काहीतरी गडबड झाली. एंट्रन्स फीज इन्कमला पाहिजे. हां, इथं मी 510 कुठून लिहिले. एंट्रन्स फीज आहे 110 कुठून लिहिले. एक मिनिट. एंट्रन्स फीज कॅपिटलमध्ये 1,190 लिहायला पाहिजे. 1,190 आहे. 1,000 थांबा, इथं लिहिते. 1,190 एवढी फी आहे. 1,190. तर ही पण चुकणार आहे. आता जरा गडबड झाली इथं. 1,12,500 प्लस 1,190. इथं येतं ह्यांची टोटल 1,13,690 प्लस सरप्लस करायचं आहे प्लस 19,310. 1,33,000 येतं इथं. 1,33,000. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक, माझी चूक कशी झाली काय माहिती. 1190 आहे. म्हणजे किती आहे 1,190 प्लस 1,13,690 अशी टोटल आलेली आहे. आणि ही 1, 2, 3 त्याची टोटल आली 1,33,000. आणि टोटल करूया आपण बॅलन्स शीटची टोटल 3 शून्य आहेत म्हणजे 500. हे 500, 4 आणि 7, 5 आणि 3, 8. 1,87,500. इथं करूया आपण किती येतं आहे बघू. 500, 7 आणि 7, 14 आणि 1, 15 आणि 1, 16. 16 आणि 4, 20, 20, 20, 20, 20, 20, 20 आणि 7, 27. 7 हात चारले 2, 2, 2 आणि 1, 3, 3 आणि 5, 8. 1,87,500. मला कॅल्सीवर जास्त जमत नाही, हाताने जास्त जमतं. तर माझे टोटल बरोबर आलेले आहे. फक्त इथं थोडी खाडाखोड झाली, थोडंसं समजून घ्या. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. धन्यवाद.